नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश चंद्रा, MPSC कायदा गुरु. आपल्या या स्टडी चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या आपल्या या ऑडिओ सत्रामध्ये आपल्याला शिकून घ्यायचा आहे एक नवीन कायदा, ज्याचं नाव आहे माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000. याला माहिती औद्योगिक कलाशास्त्र कायदा 2000 असं देखील म्हणतात. याला इंग्रजीमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000 सायबर लॉ असं म्हटलं जातं. याला शॉर्टकटमध्ये IT ॲक्ट 2000 असं म्हणतात. या कायद्याची अंमलबजावणी 17/10/2000 रोजी झालेली आहे. कायद्याचा उद्देश एक, दस्तऐवज शासकीय एजन्सीकडे इलेक्ट्रॉनिक रीतीने फाईल करणे सोपे व्हावे यासाठी इलेक्ट्रॉनिक आधार सामग्रीची आपापसात देवाणघेवाण करणे. 2, माहिती निर्माण करणे, पारेषित करणे आणि साठवणे यासाठी पारंपरिक कागदोपत्री दस्तऐवजांच्या व्यतिरिक्त संगणकाचा वापर करणे. 3, देशात ई-कॉमर्स सोयींचा विकास करणे. 4, सायबर पद्धतीने इंटरनेटद्वारे ऑनलाईन संगणकाद्वारे होणाऱ्या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविणे तसेच त्यांना प्रतिबंध करणे. आणि 5, संगणक मार्गातून होणारे सायबर गुन्हे उघडकीस आणून दोषींवर कारवाई करणे. या कायद्याची प्रस्तावना जर आपण बघितली तर या कायद्यात एकूण 4 अनुसूची आणि एकूण 94 कलमे आहेत. त्यापैकी 18 कलमे आपल्याला आपल्या अभ्यासक्रमात आहेत. त्यातील कोणत्याही 3 कलमांवर आयोग आपल्याला 6 गुणांसाठी प्रश्न विचारतो. या कायद्याचा उद्देश तसेच या कायद्याचे कलम 2, कलम 3, 43, 65, 66, 66 अ, ब, क, ड, इ, फ, कलम 67, 67 अ, ब, क, कलम 78, 80 आणि कलम 85 इत्यादी कलमांचा आपल्या अभ्यासक्रमात समावेश आहे. आयोगाच्या मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण जर आपण बघितले तर आपल्या लक्षात येईल की या कायद्याच्या कलम 2 वर आयोगाने आतापर्यंत 7 प्रश्न विचारलेले आहेत. कलम 43 वर 3 प्रश्न, कलम 65 वर 3 प्रश्न, कलम 66 वर 1 प्रश्न, कलम 78 वर 5 प्रश्न, कलम 80 वर 2 आणि कलम 85 वर 3 प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. तर चला आपण प्रत्यक्ष या कायद्याला अभ्यासायला सुरुवात करूया. प्रकरण क्रमांक 1 प्रारंभिक, कलम 2 व्याख्या, कलम 2A प्रवेश, ज्याला ॲक्सेस असं म्हणतात. याचा अर्थ संगणक, संगणक यंत्रणा किंवा संगणक नेटवर्क याच्या तर्कशास्त्रीय, अंकगणितीय किंवा मेमरी फंक्शन साधनांमधून माहिती मिळविणे किंवा त्याचे शिक्षण देणे किंवा त्याबाबत माहिती देणे असा आहे. कलम 2B किंवा बी प्रेषिती, ज्याला ॲड्रेसी असं म्हणतात, म्हणजे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड जिला मिळावे असा प्रेषकाचा उद्देश असेल अशी व्यक्ती, मात्र त्यात कोणत्याही मध्यस्थाचा समावेश होत नाही. कलम 2C न्याय निर्णायक अधिकारी, ज्याला ॲडज्युडिकेटिंग ऑफिसर असं म्हटलेलं आहे, म्हणजे या कायद्याच्या कलम 46 पोटकलम 1 अन्वये नियुक्त केलेला अधिकारी होय. कलम 2D इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर, सही करणे. या संज्ञेत ई अभिलेखावर डिजिटल सही करून हे अधिकृत करण्याच्या प्रयोजनासाठी एखाद्या व्यक्तीने अभ्यासलेले कोणतेही पद्धतीशास्त्र किंवा कार्यपद्धती असा आहे. यालाच डिजिटल सिग्नेचर असे म्हणतात. कलम 2DA अपील न्यायाधिकरण, ज्याला अपिलेट ट्रिब्युनल असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ या कायद्याच्या कलम 48(1) अन्वये तयार करण्यात आलेले अपील न्यायाधिकरण होय. कलम 2E समुचित शासन, ज्याला ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट असं म्हटलेलं आहे. संविधानाच्या 7व्या अनुसूचीच्या सूची 2 व 3 अन्वये केलेल्या राज्य कायद्याच्या संबंधात राज्य शासन व इतर कोणत्याही बाबतीत केंद्र शासन होय. कलम 2F ॲसिमेट्रिक क्रिप्टो सिस्टम, याचा अर्थ डिजिटल सहीसाठी प्रायव्हेट की म्हणजेच किल्ली आणि डिजिटल सहीच्या पडताळणी करण्यासाठी पब्लिक की यांचा समावेश असलेली सिक्युअर की पद्धती होय. कलम 2G प्रमाणन प्राधिकारी, ज्याला सर्टिफाईंग ऑथॉरिटी असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ कलम 24 अन्वये डिजिटल सही प्रमाणपत्र देण्यासाठी जिला लायसन्स देण्यात आलेले आहे अशी व्यक्ती होय. कलम 2H प्रमाणपत्र प्रथा किंवा विवरणपत्र,
ज्याला सर्टिफिकेशन प्रॅक्टिस स्टेटमेंट असं म्हटलेलं आहे. डिजिटल सही प्रमाणपत्र देताना प्रमाणपत्र देणाऱ्या प्राधिकाऱ्याने वापरलेल्या प्रथा नमूद करण्यासाठी प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्याने दिलेले विवरणपत्र होय. कलम 2HA संदेश वहन साधन, ज्याला कम्युनिकेशन डिव्हाइस असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ सेलफोन, पर्सनल डिजिटल असिस्टंट किंवा दोन्हींचे संयुक्तीकरण अथवा कोणताही मजकूर, व्हिडिओ, ऑडिओ किंवा प्रतिमा संदेश वहन करण्यासाठी, पाठवण्यासाठी किंवा मागविण्यासाठी वापरण्यात आलेले कोणतेही साधन होय. कलम 2I कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक, मॅग्नेटिक, ऑप्टिकल किंवा इतर हायस्पीड डाटा प्रोसेसिंग डिव्हाइस किंवा इलेक्ट्रॉनिक, मॅग्नेटिक किंवा ऑप्टिकल इम्पल्सेसच्या मॅन्युप्युलेशनद्वारे लॉजिकल, अॅरिथमॅटिक आणि मेमरी परफॉर्म करणारी पद्धती आणि त्यात सर्व इनपुट, आउटपुट, प्रोसेसिंग, स्टोरेज, कम्प्युटर, सॉफ्टवेअर किंवा संगणकाला किंवा संगणक सिस्टीमला किंवा संगणक नेटवर्कला जोडलेल्या आहेत किंवा त्याच्याशी संबंधित आहेत अशा कम्युनिकेशन सुविधांचा त्यात समावेश होतो. कलम 2J संगणक नेटवर्क, ज्याला कम्प्युटर नेटवर्क असं म्हटलेलं आहे, म्हणजे एक किंवा अधिक संगणक, संगणक प्रणाली किंवा संगणक साधने होय. कलम 2K संगणक साधन सामुग्री म्हणजेच कम्प्युटर रिसोर्स, म्हणजे संगणक, संगणक सिस्टीम, संगणक नेटवर्क, डाटा, कम्प्युटर डाटाबेस किंवा सॉफ्टवेअर होय. कलम 2L संगणक यंत्रणा म्हणजेच कम्प्युटर सिस्टम होय, म्हणजे इनपुट, आउटपुट, आधार साधन समूह किंवा कार्यक्रम पार पाडण्याजोगे आणि बाह्य फाईल बरोबर वापरण्यास योग्य नसतात असे कॅल्क्युलेटर्स वगळून ज्यामध्ये संगणक प्रोग्राम, इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रक्शन, इनपुट आधार सामग्री व आउटपुट आधार सामग्री यांचा समावेश आहे आणि जे तर्कशास्त्र, गणित, आधार सामग्री साठवण व रिट्रीवल, कम्युनिकेशन कंट्रोल आणि इतर कार्य पार पाडते असे साधन किंवा साधनांचा संग्रह होय. कलम 2M नियंत्रक, ज्याला कंट्रोलर असं म्हणतात. याचा अर्थ या कायद्याच्या कलम 17(1) अन्वये नियुक्त केलेल्या प्रमाणात प्राधिकरणाचे नियंत्रक होय. कलम 2NA म्हणजे सायबर कॅफे, याचा अर्थ जनतेतील कोणत्याही व्यक्तीला नेहमीचा व्यवहार करताना ज्या ठिकाणी इंटरनेटद्वारे कोणत्याही व्यक्तीस कोणतीही सुविधा पुरवली जाते असे ठिकाण होय. कलम 2NB सायबर सिक्युरिटी किंवा सायबर सुरक्षा, म्हणजे कोणत्याही अनधिकृत मार्गापासून, वापरापासून, उघड करण्यापासून, व्यत्ययापासून, फेरफारापासून किंवा विनाशापासून माहितीचे, साधन सामग्रीचे, साधनांचे, संगणकाचे, संगणक साधन संपत्तीचे, संदेश वाहन साधनांचे व त्यात साठवलेल्या माहितीचे संरक्षण करणे होय. कलम 2O आधार सामग्री किंवा डाटा, म्हणजे फॉर्मलाइज रीतीने कम्प्युटर सिस्टीममध्ये, नेटवर्कमध्ये प्रोसेस करावयाची किंवा करण्यात आलेली माहिती, ज्ञान, वस्तुस्थिती, संकल्पना किंवा सूचना मेमरीमध्ये साठवणे होय. कलम 2P डिजिटल सही म्हणजेच डिजिटल सिग्नेचर. कलम 3च्या तरतुदीनुसार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने किंवा कार्यपद्धतीने सबस्क्रायबरने केलेले अधिप्रमाणन पत्र होय. कलम 2Q डिजिटल सही प्रमाणपत्र, ज्याला डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट असं म्हटलेलं आहे, म्हणजे या कायद्याच्या कलम 35 पोटकलम 4 अन्वये दिलेले डिजिटल सही प्रमाणपत्र होय. कलम 2R इलेक्ट्रॉनिक प्रपत्र, म्हणजे इलेक्ट्रॉनिक फॉर्म. इलेक्ट्रॉनिक प्रपत्र याचा माहितीच्या संदर्भातील अर्थ निर्माण केलेली, पाठवलेली, मिळालेली किंवा मीडिया, मॅग्नेटिक, ऑप्टिकल, कम्प्युटर मेमरी, मायक्रोफिल्म किंवा कम्प्युटर जनरेटेड मायक्रोफिच किंवा त्यासारख्या साधनामध्ये असलेली कोणतीही माहिती असा आहे. कलम 2S इलेक्ट्रॉनिक गॅझेट. इलेक्ट्रॉनिक गॅझेट म्हणजे इलेक्ट्रॉनिक प्रपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले राजपत्र होय. कलम 2T इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड किंवा अभिलेख. इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड म्हणजे आधार सामग्री, अभिलेख किंवा इलेक्ट्रॉनिक फॉर्म किंवा मायक्रोफिल्म किंवा कम्प्युटर जनरेटेड मायक्रोफिच यामध्ये साठवलेली, प्राप्त केलेली किंवा
पाठवलेली डेटा जनरेटेड प्रतिमा किंवा आवाज होय. कलम 2TA इलेक्ट्रॉनिक सही किंवा सिग्नेचर म्हणजे दुसऱ्या अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या इलेक्ट्रॉनिक तंत्रांच्या सहाय्याने एखाद्या वर्गणीदाराने केलेले कोणत्याही इलेक्ट्रॉनिक अभिलेखाचे अधिप्रमाण आणि यात डिजिटल सहीचा समावेश होतो. कलम 2TB इलेक्ट्रॉनिक सही प्रमाणपत्र, ज्याला इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर सर्टिफिकेट असं म्हणावं, म्हणजे कलम 35 अन्वये दिलेले इलेक्ट्रॉनिक सही प्रमाणपत्र आणि यात डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्राचा समावेश होतो. कलम 2U कार्य म्हणजेच फंक्शन. कार्य यामध्ये संगणकाच्या संबंधात लॉजिक, नियंत्रण, गणितीय प्रक्रिया वगळणे, साठवणे आणि कम्प्युटरमधून किंवा त्याच्याबरोबर कम्युनिकेशन किंवा टेलिकम्युनिकेशन यांचा अंतर्भाव होतो. कलम 2UA भारतीय संगणक आपत्ती निवारण पथक, ज्याला इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम असं म्हणतात, म्हणजे कलम 70B अन्वये स्थापन केलेली एजन्सी होय. कलम 2V इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती. माहिती यामध्ये डाटा, मेसेज, टेक्स्ट, इमेजेस, साऊंड, कोड, कम्प्युटर प्रोग्राम, सॉफ्टवेअर आणि डाटाबेस किंवा मायक्रोफिल्म किंवा कम्प्युटर जनरेटेड मायक्रोफ्रिज यांचा अंतर्भाव होतो. कलम 2W मध्यस्थ, ज्याला इंटरमेडियरी असं म्हणतात, कोणत्याही विशिष्ट इलेक्ट्रॉनिक अभिलेखांच्या संबंधातील मध्यस्थ. याचा अर्थ जी कोणतीही व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या वतीने तो अभिलेख स्वीकारते, साठवते किंवा पारेषित करते किंवा त्या अभिलेखाच्या संबंधात कोणतीही सेवा पुरवते अशी व्यक्ती असा, आणि त्यात दूरसंचार सेवा पुरवठाकाराचा, नेटवर्क सेवा पुरवठाकारांचा, इंटरनेट सेवा पुरवठाकारांचा, वेब होस्टिंग सेवा पुरवठाकारांचा, सर्च इंजिन्सचा, ऑनलाईन पेमेंट साईटचा, स्थळांचा, ऑनलाईन लिलाव साईटचा, ऑनलाईन मार्केट स्थळांचा आणि सायबर कॅफेचा समावेश होतो. कलम 2X की पेअर किंवा की जोडी ज्याला म्हणायचं. ॲसिमेट्रिक क्रिप्टो सिस्टीमच्या संबंधात याचा अर्थ प्रायव्हेट की आणि त्याची गणितीय दृष्ट्या संबंधित पब्लिक की असा आहे, ज्या अशा प्रकारे संबंधित असतात की प्रायव्हेट कीद्वारे निर्माण केलेली डिजिटल सिग्नेचर पब्लिक कीद्वारे पडताळता येते. कलम 2Y म्हणजेच कायदा, लॉ. कायदा यामध्ये संसदेचे किंवा राज्य विधानमंडळाचे अधिनियम, राष्ट्रपतींनी किंवा यथास्थिती राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश, अनुच्छेद 240 अनुसार राष्ट्रपतींनी केलेले विनियम, संविधानाच्या अनुच्छेद 357च्या खंड 1च्या उपखंड अ अन्वये राष्ट्रपतींचा अधिनियम म्हणून अधिनियमित केलेले विधेयके याचा समावेश होतो आणि तसेच त्यात त्या अन्वये काढलेले किंवा केलेले नियम, विनियम, उपविधी आणि आदेश यांचा समावेश होतो. कलम 2Z म्हणजे लायसन्स. कलम 24 अन्वये प्रमाणपत्र प्राधिकरणाला दिलेले लायसन्स असा आहे. कलम 2Z हे ओरिजिनेटर. ओरिजिनेटर म्हणजे जी कोणताही इलेक्ट्रॉनिक मेसेज पाठवते, निर्माण करते, साठवते किंवा पारेषित करते किंवा जी कोणताही इलेक्ट्रॉनिक मेसेज अन्य कोणत्याही व्यक्तीला पाठवण्याची, निर्माण करण्याची, साठवण्याची किंवा पारेषित करण्याची व्यवस्था करते अशी व्यक्ती. मात्र यात मध्यस्थाचा समावेश होत नाही. कलम 2ZB विहित म्हणजे प्रिस्क्राईब. विहित म्हणजे या अधिनियमान्वये केलेल्या नियमाद्वारे विहित केलेले होय. कलम 2ZK म्हणजे प्रायव्हेट की, म्हणजे डिजिटल सिग्नेचर निर्माण करण्यासाठी वापरण्यात येणारी की पेअर मधील की होय. कलम 2ZD पब्लिक की, म्हणजे डिजिटल सिग्नेचरची पडताळणी करण्यासाठी वापरण्यात येणारी आणि डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्रामध्ये सूचीबद्ध केलेली की होय. कलम 2ZE सुरक्षा पद्धती, ज्याला सिक्युअर सिस्टम असं म्हणावं, म्हणजे अनाधिकृत प्रवेश आणि गैरवापर यापासून वाजवीपणे संरक्षण देते असे किंवा विश्वासार्हता आणि अचूक वापर यासाठी वाजवी पातळीची तरतूद करते असे किंवा उद्देशित कार्य पार पाडण्यासाठी वाजवीरित्या योग्य असते असे किंवा सर्वसाधारणपणे स्वीकृत सुरक्षा कार्यपद्धतीला धरून असते अशी पद्धती होय.
कलम 2 ZF सुरक्षा कार्यपद्धती, ज्याला सिक्युरिटी प्रोसिजर असं म्हणतात, म्हणजे केंद्र सरकारने कलम 16 अन्वये विहित केलेली सुरक्षा कार्यपद्धती होय. कलम 2 ZG वर्गणीदार किंवा सबस्क्रायबर, म्हणजे जिच्या नावाने इलेक्ट्रॉनिक प्रमाणपत्र देण्यात येते ती व्यक्ती होय. कलम 2 ZH म्हणजे पडताळणे म्हणजे व्हेरीफाय. याचा अर्थ डिजिटल सही, इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड किंवा पब्लिक की यांच्या व्याकरणिक फेरफार केलेल्या रूपांसह आणि तशाच अभिव्यक्तीसह अर्थ अ वर्गणीदाराच्या पब्लिक कीशी अनुरूप अशा प्रायव्हेट कीचा वापर करून मूळ इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड डिजिटल सहीला जोडले आहे किंवा नाही. ब रेकॉर्ड डिजिटल सहीशी अशा प्रकारे जोडण्यात आले होते तेव्हा मूळ रेकॉर्ड जसेच्या तसे ठेवण्यात आले होते की त्यात फेरबदल करण्यात आले होते हे निर्धारित करणे. आणि 2 या अधिनियमातील कोणत्याही अधिनियमितीचा किंवा तिच्या कोणत्याही तरतुदीचा अशी अधिनियमिती किंवा तरतूद ज्या क्षेत्रामध्ये अंमलात नसेल त्याच्या संबंधात अर्थ लावताना तो त्या क्षेत्रात अंमलात असलेल्या तदनुरूप कायद्याच्या किंवा त्या कायद्याच्या संबंध तरतुदीचा संदर्भ असल्याचे मानून लावण्यात येईल. या ठिकाणी आपलं जे प्रकरण क्रमांक 1 आहे प्रारंभिक व्याख्या हा प्रकार संपलेला आहे. पुढचं प्रकरण क्रमांक 2 डिजिटल सिग्नेचर आणि इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर. यात कलम 3 आपल्याला अभ्यासायला आहे. कलम 3 इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डचे अधिप्रमाणपत्र, ज्याला ऑथेंटिकेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स असं म्हटलेलं आहे. कोणत्याही वर्गणीदाराने आपली डिजिटल सही जोडून अधिप्रमाणित केलेले इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डचे अधिप्रमाणन 2 पद्धतीने करतात. एक ॲसिमेट्रिक क्रिप्टो सिस्टीम आणि 2 हॅश फंक्शन्सद्वारे. कोणत्याही व्यक्ती वर्गणीदाराच्या पब्लिक कीचा वापर करून रेकॉर्ड तपासू शकतो. प्रायव्हेट की आणि पब्लिक की या दोन्ही मिळून की पेअर जोडी तयार होते. प्रकरण क्रमांक 9 शिक्षा, नुकसान भरपाई आणि निर्णय. कलम 43 संगणक यंत्रणा इत्यादीला नुकसान पोहोचवल्याबद्दल शास्ती. यात कलम 43 मधील पोटकलम अ ते ह प्रमाणे 8 प्रकारांनी नुकसान केले जाते. ते खालील प्रमाणे. याचा अर्थ जो कोणी संगणक यंत्रणा किंवा संगणक नेटवर्कमध्ये प्रवेश करील किंवा प्रवेश मिळविल, मालक किंवा प्रभारी व्यक्तीशिवाय माहिती कॉपी करेल, संगणक यंत्रणेत व्हायरस विषाणू घुसविल, संगणक साधनमार्ग कोणत्याही पद्धतीने नष्ट करणे, त्यात फेरबदल करणे, वगळणे किंवा पुन्हा रचना करणे या कृती करणे म्हणजे संगणक यंत्रणा वगैरेचे नुकसान करणे होय. तसेच जो कोणी नेटवर्क भंग करील, प्राधिकृत केलेल्या व्यक्तीला प्रवेश नाकारेल, विनिमय व विनियमांच्या तरतुदींचे उल्लंघन करून प्रवेशास सहाय्य करेल, संगणक साधनमार्ग कोणत्याही साधनाद्वारे नष्ट करणे, फेरबदल करणे व वगळणे, त्यात भर घालणे किंवा फेरबदल करून त्याची पुन्हा रचना करणे होय. शिक्षा जो कोणी वरील कोणत्याही प्रकारचे कृत्य करेल ती व्यक्ती नुकसानीस बाधक ठरेल व नुकसान भरपाई देण्यास पात्र ठरेल. प्रकरण क्रमांक 11 कलम 65 संगणक साधनमार्ग दस्तऐवजात ढवळाढवळ करणे, ज्याला हॅकिंग असं म्हटलेलं आहे. जी कोणी व्यक्ती संगणक साधनमार्ग दस्तऐवजाचे कोड जाणीवपूर्वक लपविल, नष्ट करील किंवा त्यात फेरबदल करील किंवा करावयास लावील तर त्याने संगणक साधनमार्गाने दस्तऐवजात ढवळाढवळ केली असे म्हटले जाईल. यासाठी शिक्षा 3 वर्ष कैद किंवा 2 लाख रुपये दंड किंवा दोन्ही. कलम 66 संगणकाशी संबंधित अपराध. जर कोणत्याही व्यक्तीने कलम 43 मध्ये नमूद केलेले कोणतेही कृत्य अप्रामाणिकपणे किंवा लबाडीने केले असेल तर शिक्षा 3 वर्ष कैद किंवा 5 लाख रुपये दंड किंवा दोन्ही. कलम 66 संदेशवहन सेवा इत्यादीच्या मार्फत अपराधकारक संदेश पाठवण्याबाबत शिक्षा, हे कलम रद्द केले आहे. कलम 66 चोरलेली संगणक साधन सामग्री किंवा संदेशवहन साधने अप्रामाणिकपणे प्राप्त केल्याबद्दल शिक्षा. जी कोणी व्यक्ती चोरलेली संगणक साधन सामग्री किंवा संदेशवहन साधने आहेत याची माहिती असताना किंवा तसा विश्वास ठेवण्यास कारण असताना कोणतीही चोरलेली संगणक साधन सामग्री किंवा संदेशवहन साधने अप्रामाणिकपणे प्राप्त करील किंवा ठेवून घेईल त्याला
शिक्षा 3 वर्ष कैद किंवा 1 लाख रुपये दंड किंवा दोन्ही. कलम 66 क, ओळखदर्शक गोष्टींची आयडेंटिटी चोरी केल्याबद्दल शिक्षा. जी कोणी व्यक्ती अन्य कोणत्याही व्यक्तीच्या इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरचा, पासवर्डचा किंवा अनन्यसाधारण ओळखदर्शक वैशिष्ट्याचा लबाडीने किंवा अप्रामाणिकपणे वापर करेल, तिला शिक्षा 3 वर्ष कैद आणि 1 लाख रुपये इतका दंड. कलम 66 ड, संगणक साधन सामग्रीचा वापर करून त्याद्वारे तोतयागिरी करून फसवणूक केल्याबद्दल शिक्षा. जी कोणी व्यक्ती कोणत्याही संदेशवहन साधनाद्वारे किंवा संगणक साधन सामग्रीद्वारे तोतयागिरी करून फसवणूक करील, तिला शिक्षा 3 वर्ष कैद आणि 1 लाख रुपये दंड. कलम 66 ई, खाजगीपणाचे म्हणजे प्रायव्हसीचे उल्लंघन केल्याबद्दल शिक्षा. जी कोणी व्यक्ती त्या व्यक्तीच्या खाजगीपणाचे उल्लंघन होईल अशा परिस्थितीत कोणत्याही व्यक्तीच्या त्याच्या किंवा तिच्या संमतीशिवाय तिच्या खाजगी जागेची प्रतिमा उद्देशपूर्वकपणे किंवा जाणीवपूर्वकपणे हस्तगत करील, प्रसिद्ध करील किंवा पारेषित करील, तिला 3 वर्ष कैद किंवा 2 लाख रुपयांपेक्षा अधिक नसेल इतका दंड किंवा दोन्ही शिक्षा होतील. कलम 66 फ, सायबर दहशतवादासाठी शिक्षा. करील किंवा करण्याचा कट केला तरी यासाठी शिक्षा आहे. काय म्हटलंय बघा. 1. जी कोणी व्यक्ती अ, भारताची एकता, एकात्मता, सुरक्षितता किंवा सार्वभौमत्व यास धोका निर्माण करण्याच्या अथवा लोकांमध्ये किंवा लोकांच्या कोणत्याही गटामध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने 1. संगणक साधन सामग्रीत प्रवेश करण्याचा प्राधिकार असलेल्या, 2. प्राधिकार नसताना संगणक साधन सामग्रीत न अंतर्भेद शिरकाव करण्याचा किंवा प्रवेश करण्याचा प्रयत्न करून किंवा त्यात प्रवेश करील किंवा प्रवेश करण्यास प्राधिकृत असलेल्या मर्यादेत वाढ करील किंवा प्रवेश करील. 3. कोणत्याही दूषित संगणकाची मांडणी करील किंवा मांडणी करण्याची तजवीज करील, ती व्यक्ती आणि अशा कृतीमुळे व्यक्तींचा मृत्यू घडून येईल किंवा त्यांना इजा होईल किंवा मृत्यू किंवा इजा होण्याचा संभव असेल अथवा मालमत्तेचे नुकसान किंवा विनाश होईल किंवा मोडतोड होईल किंवा तसे होण्याचा संभव असेल अथवा समाजाच्या जीवितासाठी अत्यावश्यक असलेल्या वस्तू व सेवांचे नुकसान होण्याचा किंवा त्याच्या पुरवठ्यात व सेवेत अडथळा निर्माण होण्याचा किंवा कलम 70 अन्वये नमूद केलेल्या अत्यंत महत्त्वाच्या माहितीच्या पायाभूत सुविधेवर प्रतिकूल स्वरूपाचा परिणाम होण्याचा संभव असेल यांची जाणीव असताना कृती करील, ती व्यक्ती ब. जाणीवपूर्वकपणे किंवा उद्देशपूर्वकपणे प्राधिकार नसताना किंवा प्रवेश करण्यासाठी प्राधिकृत असलेल्या मर्यादेत वाढ करून संगणक साधन सामग्रीत शिरकाव करील किंवा प्रवेश करील आणि अशा कृतीमुळे राष्ट्राच्या सुरक्षेच्या किंवा परराष्ट्रीय संबंधांच्या कारणांसाठी निर्बंध असलेली माहिती, डाटा किंवा संगणक डाटाबेस मिळविल किंवा अशा प्रकारे मिळवलेली माहिती, डाटा किंवा डाटाबेस भारताच्या सार्वभौमत्वाच्या व एकात्मतेच्या हितास, परराष्ट्राशी असलेल्या मित्रत्वाच्या संबंधास, सार्वजनिक सुव्यवस्थेस, प्रतिष्ठेस किंवा नीतिमत्तेस इजा करण्यासाठी अथवा न्यायालयाचा अवमान करण्याच्या, मानहानी करण्याच्या किंवा अपराधास चिथावणी देण्याच्या किंवा कोणत्याही परकीय राष्ट्राच्या, व्यक्तिगटाच्या किंवा अन्यथा फायद्यासाठी वापरू शकेल किंवा वापर संभव असेल असा विश्वास ठेवण्यास कारण असलेली कोणतीही निर्बंधित माहिती, डाटा किंवा डाटाबेस मिळविल, ती कोणी व्यक्ती सायबर दहशतवादाचा अपराध करते असं म्हटलं जाईल आणि त्याला पोटकलम 2 अन्वये शिक्षा आहे. जी कोणी व्यक्ती सायबर दहशतवाद करील किंवा करण्याचा कट करील, ती व्यक्ती आजीवन कारावासाच्या मर्यादेपर्यंत असू शकेल इतक्या कारावासाच्या शिक्षेस पात्र असेल. कलम 67 अश्लील मजकूर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रसिद्ध करण्याबाबत किंवा तो पाठवल्याबाबत शिक्षा. जी कोणी व्यक्ती सर्व संबंध परिस्थिती विचारात घेता जो कामुक भावना वाढविल किंवा वैश्विक भावना चाळविल किंवा त्यात अंतर्भूत असलेला किंवा त्यात समाविष्ट असलेला मजकूर वाचण्याचा, पाहण्याचा किंवा ऐकण्याचा संभव असलेल्या व्यक्तींना नीतिभ्रष्ट करण्याचा त्यात प्रभाव असेल तर असे कोणतेही साहित्य इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रसिद्ध करील किंवा पाठवेल अथवा प्रसिद्ध करण्याची किंवा पाठवण्याची व्यवस्था करील, तिला पहिल्या अपराधाबद्दल शिक्षा आहे 3 वर्ष कैद आणि 5 लाख रुपये दंड आणि दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या कोणत्याही अपराधाबद्दल 5 वर्ष कैद आणि 10 लाख रुपये इतक्या दंडाची शिक्षा आहे.
कलम 67 लैंगिक भावना उद्दीपित करणाऱ्या कृत्यांचा अंतर्भाव असणारे साहित्य इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रसिद्ध करण्याबाबत किंवा ते पाठवल्याबाबत शिक्षा. जी कोणी व्यक्ती ज्यात लैंगिक भावना उद्दीपित करणाऱ्या कृतींचा किंवा वर्तणुकीचा अंतर्भाव आहे असे कोणतेही साहित्य इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रसिद्ध करेल किंवा पाठवेल अथवा प्रसिद्ध करण्याची किंवा पाठवण्याची व्यवस्था करेल, तिला पहिल्या अपराधासाठी 5 वर्ष कैद आणि 10 लाख रुपये इतक्या दंडाची शिक्षा, दुसऱ्या किंवा नंतरच्या अपराधासाठी 7 वर्ष कैद आणि 10 लाख रुपये इतक्या दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. कलम 67 कामवासना उद्दीपित करणारी कृती इत्यादीमध्ये लहान मुलांचे चित्रण करणारे साहित्य इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रसिद्ध केल्याबद्दल किंवा पाठवल्याबद्दल शिक्षा. जी कोणी व्यक्ती ज्यामध्ये कामवासना उद्दीपित करणाऱ्या कृतीमध्ये किंवा वर्तणुकीमध्ये लहान मुलांचा समावेश असलेले चित्रण आहे असे कोणतेही इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील साहित्य प्रसिद्ध करेल किंवा पाठवेल अथवा तसे करण्याची व्यवस्था करेल किंवा अश्लील किंवा असभ्य किंवा कामवासना उद्दीपित होईल अशा रीतीने लहान मुलांचे चित्रण असणारे कोणत्याही इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील साहित्य असलेला मजकूर किंवा डिजिटल प्रतिमा निर्माण करील, ते गोळा करील, त्याची मागणी करील, ते चाळील, त्याची जाहिरात करील, त्याचे प्रचारण करील, त्याची देवाणघेवाण करील किंवा वाटप करील किंवा कामवासना उद्दीपित करण्यासाठी व त्याकरिता किंवा ज्या रीतीने संगणक साधन सामग्रीबाबत एखाद्या समजदार प्रौढ व्यक्तीच्या मनात क्षोभ निर्माण होईल अशा रीतीने लहान मुलांचे एक किंवा अधिक लहान मुलांशी ऑनलाईन नातेसंबंध वाढीस लावेल, त्यासाठी भुरळ पाडेल किंवा त्यास प्रवृत्त करेल किंवा लहान मुलांच्या ऑनलाईनचा दुरुपयोग करण्याची सुविधा करेल. लहान मुलांशी केलेल्या कामवासना उद्दीपित करणाऱ्या कृतीशी संबंधित असणाऱ्या स्वतःच्या किंवा इतरांच्या दुर्वर्तनाचे कोणत्याही इलेक्ट्रॉनिक स्वरूपात मुद्रित करेल, तिला पहिल्या अपराधासाठी शिक्षा 5 वर्ष कैद आणि 10 लाख रुपये दंड, दुसऱ्या किंवा नंतरच्या अपराधासाठी 7 वर्ष कैद आणि 10 लाख रुपये इतक्या दंडाची तरतूद आहे. स्पष्टीकरण. परंतु कलम 67 च्या आणि या कलमाच्या तरतुदी इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील पुढीलपैकी कोणत्याही पुस्तकास, पत्रकास, कागदास, लेखास, चित्रास, रंगचित्रास, सादरीकरणास किंवा आकृतीस लागू असणार नाही. असे कोणते पुस्तक की जे पुस्तक, पत्रक, कागद, लेख, चित्र, रंगचित्र, सादरीकरण किंवा आकृती विज्ञान, साहित्य, कला किंवा शिक्षण यांच्या हितार्थ किंवा सार्वजनिक आस्थेच्या अन्य उद्दिष्टार्थ आहे, या कारणावरून ते जनतेच्या हिताचे असल्याचे समर्थन जे सिद्ध करेल असे प्रकाशनास हे कलम लागू होणार नाही. किंवा जे सद्भावी वारसा जपण्यासाठी किंवा धार्मिक प्रयोजनासाठी ठेवलेला आहे किंवा वापरलेले आहे अशा कृत्यास हे कलम लागू होणार नाही. स्पष्टीकरण क्रमांक 2. या कलमाच्या प्रयोजनार्थ लहान मुले याचा अर्थ ज्या व्यक्तीने वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली नाहीत अशी व्यक्ती होय. कलम 67 क मध्यस्थाद्वारे माहितीचे जतन करणे व ती धारण करणे. 1. नमूद करण्यात येईल अशा कालावधीसाठी आणि केंद्र सरकार विहित करेल अशा रीतीने व अशा नमुन्यात मध्यस्थ अशी माहिती जतन करेल व धारण करेल. 2. जो कोणताही मध्यस्थ उद्देशपूर्वक किंवा जाणीवपूर्वक पोटकलम 1 च्या तरतुदींचे उल्लंघन करेल ती व्यक्ती आणि मध्यस्थ असलेल्या व्यक्तीस शिक्षा 3 वर्ष कैद आणि द्रव्यदंड. कलम 78 अपराधांचे अन्वेषण तपास करण्याचे अधिकार. या कायद्याखाली घडणाऱ्या कोणत्याही अपराधांचा तपास पोलीस निरीक्षकाच्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेले अधिकारी व्यक्ती करू शकेल. म्हणजेच ज्या कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याचं पद हे किमान पोलीस निरीक्षक आहे ती व्यक्ती या कायद्याचा तपास करू शकते. प्रकरण क्रमांक 13 संकीर्ण. कलम 80 पोलीस अधिकारी आणि इतर अधिकारी यांचे प्रवेश करणे, झडती घेणे, अटक करणे इत्यादी बाबतीतले अधिकार. या कायद्यानुसार कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी म्हणजे लोकवाहन, हॉटेल, कोणतेही दुकान किंवा लोकांनी वापरावी असा उद्देश असलेली किंवा लोकांना प्रवेश असलेली कोणतीही जागा येथे प्रवेश करून झडतीचे व अटक करण्याचे वॉरंटाशिवाय
पोलीस निरीक्षक यांना अधिकार आहेत. संशय असेल, अपराध केला असेल अथवा अपराध करण्याच्या तयारीत असेल अशा कोणत्याही ठिकाणी पोलीस अधिकारी प्रवेश करू शकतात, झडती घेऊ शकतात आणि अटक देखील करू शकतात. त्यासाठी त्यांना वॉरंटची आवश्यकता नाही. कलम 85 कंपन्यांनी केलेले अपराध एक या अधिनियमाच्या किंवा त्याखाली केलेल्या नियमांच्या, निर्देशांच्या किंवा आदेशांच्या तरतुदींचे कोणतेही उल्लंघन करणारी व्यक्ती म्हणजे एखादी कंपनी असेल तर जेव्हा उल्लंघन केले गेले असेल तेव्हा तो प्रभारी असेल किंवा जी कंपनीच्या व्यवसाय करण्यासाठी जबाबदार असेल अशी प्रत्येक व्यक्ती आणि कंपनी सुद्धा उल्लंघनासाठी दोषी असेल आणि ती कार्यवाही केली जाण्यास व त्यानुसार शिक्षा दिली जाण्यास सुद्धा पात्र असेल. परंतु असे उल्लंघन हे आपल्या नकळत तसेच उल्लंघन प्रतिबंध करण्यासाठी योग्य ती सर्व खबरदारी आपण घेतली गेली होती हे सिद्ध केले तर शिक्षेस ती व्यक्ती पात्र ठरणार नाही. 2 कंपनीचा कोणताही संचालक, व्यवस्थापक, सचिव किंवा इतर अधिकारी यांच्या संमतीने किंवा मुकानुमतीने किंवा त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे झाले असेल तर दोषी असल्याचे मानण्यात येईल आणि शिक्षा देण्यास ते पात्र ठरतील. स्पष्टीकरण: कंपनी म्हणजे निगम, निकाय, भागीदारी संस्था आणि व्यक्तीचे इतर संघ यांचा समावेश असेल. संचालक याचा भागीदारी संस्थेच्या संबंधातील अर्थ भागीदारी संस्थेतील भागीदार असा आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण हा जो कायदा आहे हा संपूर्ण कायदा ऑडिओ पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. अपेक्षा करतो की आपल्याला अगदी 30 मिनिटांच्या कालावधीत 6 गुण देणारा हा कायदा आपल्या पाठांतरासाठी या ऑडिओचा नक्कीच उपयोग होईल. धन्यवाद.